Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4च्या EVS1 टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2 आर बॉडी. ओके, तर इथे बघा काय दिलं आहे स्टार्टिंगला. ऑब्झर्वमध्ये काय एक आपल्याला पिक्चर दिलेला आहे मुलांना. ठीक आहे, आणि काय लिहिलं आहे बघा. सी विच मेजर बॉडी पार्ट्स आर बिंग यूज्ड while performing the activities in the picture below. आता बघा इथे एक पिक्चर दिलेलं आहे, दिसतंय. ओके, तर इथे बघा काही ह्युमन बिंग्स आहेत बघा, दिसत आहेत. तर ते काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहेत. मग ते काय ॲक्टिव्हिटी करत आहे आणि ते जे ॲक्टिव्हिटी करत असताना त्यांचे कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत ते आपल्याला विचारलं आहे. चला तर मग आपण बघूया. ठीक आहे, इथे बघा एक मॅन आहे, काय करतोय बघा, भाजी कापतोय. मग कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत, तर तो डोळ्यांनी बघतोय, तर आईज यूज होत आहेत की नाही. मग तो हाताने काय करत आहे, तर भाजी कापत आहे. मग त्याचे हँड्स यूज होत आहेत की नाही. इथे बघा नेक्स्ट इथे कोण दिसत आहेत, एक आजी बसल्या आहेत चेअरमध्ये. त्या काय करतात बघा मुलांनो, काहीतरी ऐकतात की नाही रेडिओवर. मग कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत त्यांचे, त्याने हातामध्ये पकडलाय रेडिओ. मग हँड्स यूज होत आहेत. देन त्या ऐकतायत कशाने, तर इयर्सने. बरोबर, वी हिअर विथ अवर इयर्स. हे आपण शिकलोय की नाही सिनियर KG फर्स्टलाच. आपले बॉडी पार्ट्स काय काम करतात, तर तशा काय करतात त्यांचे इयर्स यूज होत आहेत. नेक्स्ट बघा इथे एक लेडी बसली आहे, काय करतायत त्या, बुक्स रीड करत आहे, रीडिंग करत आहे. मग रीडिंग करताना काय यूज होत आहे, हँड यूज होत आहेत, कारण हातामध्ये त्यांनी बुक पकडलं आहे. नेक्स्ट त्यांनी बघा कसं रीड करणार, आपण बघितल्याशिवाय रीड करणार का. मग बघतो कशाने, वी सी विथ अवर आईज. बरोबर, मग डोळ्यांनी बघतायत की नाही, मग डोळे यूज होत आहेत. त्याच्यानंतर बघा इथे एक छोटी मुलगी काय करत आहे, खेळत आहे. बरोबर, बॉल बरोबर. मग बॉल बरोबर खेळताना काय यूज केलं आहे तिने, कशाने बॉल ती दूर फेकते बघा. बरोबर, लेग्सनी करते की नाही. ओके, त्याच्यानंतर बघा ती बघितल्याशिवाय बॉल फेकू शकते का, नाही. मग आईज पण यूज होत आहेत तिचे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथे एक मुलगा आहे तुमच्यासारखाच. ठीक आहे, तो काय करतोय, एका फ्लॉवरचं काय करतो, स्मेल घेतोय. बरोबर, मग कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत मुलांना, एकदम इझी आहे की नाही. सांगा बरं तुम्ही मला कमेंट्समध्ये. हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं की याचे कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. त्याआधी मुलांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या पिक्चरमध्ये काही ॲक्टिव्हिटी करत आहेत. ठीक आहे, मग त्या ॲक्टिव्हिटी करत असताना कोणते बॉडी पार्ट्स यूज होत आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलं. पण ते बॉडी पार्ट्स तुम्हाला दिसत आहेत का, बघा बरं. हँड्स आहेत, आईज आहेत, बघा इयर्स आहेत, दिसत आहेत. इथे नोज आहे, लेग आहे, दिसत आहेत की नाही. हो की नाही, मग दिसत आहेत ना. तर आपण आता पुढे वाचूया त्याच्याबद्दल. ठीक आहे, we can see our body parts like hand and legs. The organs located outside of the body are called outer organs. Outer organs are also called external organs. म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हे जे बॉडी पार्ट्स आपल्याला दिसत आहेत, बरोबर, हँड्स लेग्स दिसत आहेत की नाही. मग हे जे आउटसाईड आपल्या बॉडीच्या बाहेरून आपल्याला जे दिसतात त्यांना काय म्हणतात, आउटर ऑर्गन्स. मुलांना हे फिल इन द ब्लँक्सला येईल तुम्हाला एक्झामला. ठीक आहे, असं अंडरलाईन करून ठेवा. त्याच्यानंतर आउटर ऑर्गन्स यालाच काय म्हणतात, एक्सटर्नल ऑर्गन्स. म्हणजे बाहेरच्या बाजूने जे आपल्याला दिसतात, आपण जे बॉडी पार्ट्स बघू शकतो, बरोबर, त्यांना आपण काय म्हणतो, एक्सटर्नल ऑर्गन्स. पुढे बघा, टू पिकअप ऑब्जेक्ट्स, वॉक, रन, मूव्ह अँड परफॉर्म मेनी अदर डेली टास्क, we use our hands and legs. Therefore, hands and legs are called motor organs. कर्मेंद्रिय. आता बघा आपण एखादी वस्तू उचलतो, बरं, हाताने वॉक करतो, रन करतो, मूव्ह करतो, म्हणजे इकडून तिकडे हलतो. बरोबर, परफॉर्म डेली आपण ज्या गोष्टी करत असतो, डेली भरपूर टास्क आपण म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण डेली करत असतो. बरोबर, आणि त्या ॲक्टिव्हिटी यूज असताना जास्तीत जास्त आपल्या हँड्स आणि लेग्सचा वापर होतो. बरोबर, म्हणूनच आपले हँड्स अँड लेग्स यांना काय म्हणतात, मोटर ऑर्गन्स असं म्हणतात. हे पण फिल इन द ब्लँक्सला येईल. मोटर ऑर्गन्स असं म्हणतात. आणि मोटर ऑर्गन्स म्हणजे काय,
कर्मेंद्रिय हे नाव दिलेलं आहे आपल्याला एक्स्ट्रा. तर कर्मेंद्रिय म्हणजे काय मुलांनो? कर्म म्हणजे काय? काम असतं. आणि इंद्रिय म्हणजे काय? आपले बॉडी पार्ट्स. म्हणजे आपले काम करणारे जे बॉडी पार्ट्स आहेत ते हँड्स आणि लेग्स आपले सगळ्यात जास्त काम करतात की नाही, म्हणून त्यांना मोटर ऑर्गन्स किंवा कर्मेंद्रिय असं म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा. द ऑर्गन्स विथ द हेल्प ऑफ विच वी बिकम अवेअर ऑफ आवर सराउंडिंग्स आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स. Eyes, ears, nose and skin are our sensory organs. They are also external organs. The tongue is also a sensory organ. बघा मुलांनो, इथे काय दिलं आहे मग? आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये बरोबर जे काही घडत असतं ते आपल्याला सेन्स करून देतात. म्हणजे सेन्स करण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. त्या ऑर्गन्सला आपण काय म्हणतो? तर सेन्सरी ऑर्गन्स म्हणतो. मुलांनो, एक मी तुम्हाला गंमत सांगते. गंमत म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स केलंच असेल, फक्त तुम्ही इमॅजिन करा. ठीक आहे, मी काय सांगते बघा. तुम्ही सकाळी लवकर उठता. ठीक आहे, तुम्ही कसे उठता? तुम्हाला मम्मी आवाज देते की नाही? बरोबर, चिंटू, पिंटू, राजू, काही आहे तुमचं जे काही नाव असेल, तुम्हाला आवाज देते. मग तुम्ही ऐकता कशाने? कानाने ऐकता. बरोबर, तुमचे इयर्स यूज होतात. मग तुम्ही उठता. उठल्यानंतर तुम्ही काय करता? वॉशरूमला वगैरे जाता. कशाने जाता? लेग्सचा यूज करता की नाही? बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? ब्रश करता. हो की नाही? करता की नाही? 2 वेळा ब्रश करायचं आहे. ठीक आहे मुलांनो? मग ब्रश करता. मग ब्रश करताना कशाचा यूज होतो? हँड्सनी करता की नाही? बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? अंघोळीला जाता. बरोबर. अंघोळीचं बकेटमध्ये जे पाणी असेल, मग आपल्याला किती गरम हवं आहे, बरोबर, आपण काय करतो कधी कधी असं हात लावून बघतो की नाही, हां पाणी गरम आहे थोडंसं, नाही मग आपण मम्मीला सांगतो मम्मी पाणी खूप गरम आहे. ठीक आहे, मग हे कशाने कळतं आपल्याला मुलांनो? स्किनने कळतं की नाही? बरोबर. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालात, मग किचनमधून असा स्मेल येतो, मस्त यमी यमी नाश्ता बनवत असते मम्मी. बरोबर. मग तो आपण खातो. मग तो यमी यमी आहे आपल्याला कसे कळतं? आपल्या टंगनी. आपण खाल्ल्यावर बोलतो की नाही, वा मम्मी किती छान बनलाय. बरोबर. मग हे सगळे जे ऑर्गन्स आपल्याला यूज होतात ते आपल्याला सेन्स करून देतात काहीतरी. हो की नाही? आपण डेली यूज करतो की नाही? याच्याशिवाय आपलं कामच होणार नाही. ठीक आहे, मग या सगळ्यांना काय म्हणतात? सेन्सरी ऑर्गन्स. कळलं का मुलांनो? ठीक आहे, मग यांनाच आणि काय म्हणतात? हे आपल्याला दिसतात की नाही? आपले आईज, इयर्स, नोज, स्किन, आपली टंग आपल्याला दिसते की नाही? मग यांनाच काय म्हणतात? एक्सटर्नल ऑर्गन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता इथे त्यांनी काय दिलंय? टंग इज ऑल्सो आहेच. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की नाही की टंग पण काय आहे? सेन्सरी ऑर्गनच आहे. पुढे बघा काय दिलंय थिंकमध्ये. इज द टंग अँड एक्सटर्नल ऑर्गन? येस, टंग इज अ एक्सटर्नल ऑर्गन. आपण त्याला बघू शकतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट काय आहे. Let's understand. Organs that are inside the body and cannot be seen from the outside are called internal organs. आता एक्सटर्नल ऑर्गन्स कळाले मुलांनो. आता काय बघणार आहोत आपण? इंटरनल. म्हणजे जे बॉडी पार्ट्स आपल्याला बाहेरून दिसत नाहीत, ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये असतात, इनसाइड द बॉडी असतात. बरोबर, त्यांना आपण काय म्हणतो? इंटरनल ऑर्गन्स. हे सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला येईल किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स पण येऊ शकतं. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. आता बघा इथे आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे, दिसतोय? ओके, इथे काय बघा, ह्युमन बॉडीचं दिलेलं आहे. ब्रेन आहे, लंग्स, हार्ट, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस, लिव्हर, हे सगळे आहेत की नाही आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत मुलांनो हे. ठीक आहे, हे आपल्याला बाहेरून दिसतात का? नाही दिसत. बरोबर. मग याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत पुढे. ठीक आहे, चला आता फर्स्ट काय आहे? ब्रेन. द ब्रेन इज लोकेटेड इनसाइड आवर स्कल. द स्कल प्रोटेक्ट्स द ब्रेन. Information received from our sensory organs is processed and stored in the brain. This information is used from time to time. We experience emotions like anger, joy and sorrow through the brain. आता बघा आपलं ब्रेन कुठे असतं? इथे बघा हे ब्रेन दिलं ना, ब्रेनचं आपल्याला पिक्चर दिलेलं आहे. आता ते कुठे असतं लोकेटेड? इथे बघा दिलंय की नाही? आपल्या सगळ्यात वरच्या बाजूला इथे असतं आणि त्याच्यावर हे असतं स्कल. हे एकदम हार्ड असतं मुलांनो, त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला काहीच इजा होत नाही.
आपलं स्कल काय करत असतं, आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करत असतं नेहमी. आणि काय सांगितलं आपल्याला की आपल्या सेन्सरी ऑर्गनकडून जे काही इन्फॉर्मेशन रिसीव्ह होईल, ब्रेनला मिळेल, त्याच्यावर काय करतं ब्रेन, प्रोसेस करतं, ती स्टोअर करतं आणि मग काय करत असतं, ते टाईम टू टाईम ती इन्फॉर्मेशन यूज करतं. म्हणजे कमांड देत असतं की आपल्या बॉडी पार्ट्सला की हे करायचं आहे, ते करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे काय करत असतं, आपलं ब्रेन सिग्नल देत असतं. ठीक आहे. आणि काय करतो, आणि आपल्याला जे इमोशन्स असतात बघा, अँगर येतो, अँगर म्हणजे राग येतो, बरोबर, जॉय, सॉरो म्हणजे सुख, दुःख, आनंदी होणं, ह्या सगळ्या इमोशन्स असतात ना, त्या ब्रेन थ्रूच होत असतात मुलांनो. ठीक आहे. आपल्याला एकदम याचं डीप नॉलेज आहे ना, पुढच्या स्टँडर्डला गेलात ना तुम्ही की आपल्याला आहेच. ठीक आहे. चला, हे बेसिक कळालं. ब्रेन काय करतं, ब्रेनचं लोकेशन कुठे असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. चला, काय आहे नेक्स्ट, heart. The heart is located slightly to the left of the center of the chest. It is about the size of our closed fist. It works like a pump. The heart keeps circulating blood through the blood vessels throughout the body. आता बघा हार्ट कुठे असतं, पहिले तर लोकेशन सांगितलं, इथे हार्टचं दिलं की नाही आपल्याला पिक्चर. ठीक आहे. आता बघा ते कुठे आहे लोकेटेड, काय सांगितलं आहे, लेफ्ट ऑफ द, इथे दिसतंय तुम्हाला हार्ट, लेफ्ट ऑफ द सेंटर ऑफ द चेस्ट, म्हणजे इथे सेंटर आहे, त्याच्या लेफ्ट साईडला हार्ट असतं, इथे त्याचं लोकेशन आहे. ठीक आहे मुलांना. आता ते काय काम करतं बघा, हार्ट काय काम करतं, आणि त्याची साईज बघा, आपली फिस्ट म्हणजे हे बघा, आपली अशी मुठ्ठी बंद केली की नाही, बरोबर, तर एवढ्याच साईजचं फक्त हार्ट असतं. ठीक आहे. आणि ते काय काम करत असतं, तर पंप करत असतं. काय पंप करतं बघा मुलांनो, तुम्ही आहे ना आता एक काम करू शकता, तुमचा ना राईट हँड आहे ना असा थोडा लेफ्ट साईडला, सेंटर ऑफ द चेस्टच्या थोडासा लेफ्ट साईडला ठेवा आणि तुम्ही थोडंसं फील करा बघा, तुमच्या हार्टबीट्स असं ऐकू येईल तुम्हाला. ठीक आहे. फील होतील तुम्हाला. मग ते का फील होतील, कारण आपलं हार्ट आहे ना असं पंप करत असतं, बरोबर. तर हार्ट काय पंप करताना काय करत असतं, तर आपलं ब्लड काय करत सर्क्युलेट करत असतं पूर्ण बॉडीमध्ये, आपल्या वेसल्स थ्रू काय करत असतं, सर्क्युलेट करत असतं, म्हणजे पोहोचवत असतं. ठीक आहे. पुढे बघा काय आहे, कळायला मला ना हार्ट कुठे लोकेटेड असतं आणि काय काम करतं. ठीक आहे. आता आणि महत्त्वाची गोष्ट की हार्ट हे आपलं न थांबता कंटिन्युअस काम करत असतं मुलांनो. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, लंग्स. There are two lungs in our chest. The lungs supply oxygen to the entire body. The functions of the heart and lungs are dependent on each other. Oxygen from the air is required to purify the blood which is supplied by the lungs. Both these organs are located in the rib cage of the chest. The thin, flat bones of the cage are called ribs. आता बघा लंग्स. देअर आर 2 लंग्स इन आर चेस्ट, म्हणजे बघा 2 आहेत तिकडे पिक्चरमध्ये बघा, दिसत आहेत तुम्हाला 2 लंग्स आहेत. ठीक आहे. पुढे काय दिलं आपल्याला, लंग्स सप्लाय ऑक्सिजन. आता बघा आपण इनहेल करत असतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो की नाही आपण श्वास घेताना, मग हे ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये कोण सप्लाय करतं बरं, तर लंग्स करतं. हे पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला येईल मुलांनो. तर कोण करत असतं सप्लाय, आपलं लंग्स करत असतं. आणि आपलं हार्ट आणि लंग्स हे दोन्ही काय करत असतात, एकमेकांवर डिपेंड असतात काम करण्यासाठी. ठीक आहे. ऑक्सिजन फ्रॉम एअर. आता महत्त्वाचं काम कोण काय करतं बरं, लंग्स बघा, की जे ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो, बरोबर, ते ऑक्सिजन आपल्याला ब्लड प्युरिफाय करण्यासाठी म्हणजे शुद्ध करण्यासाठी लागत असतं. मग ते सप्लाय कोण करतं, तर आपलं लंग्स करत असतं. आणि हे बोथ म्हणजे कोण, हार्ट आणि लंग्स हे बोथ हे कुठे लोकेटेड असतात, रिबकेज ऑफ द चेस्ट. आता रिबकेज म्हणजे काय बरं, दाखवते मी तुम्हाला. इथे तुम्ही असं बघितलं, तुम्ही स्केल्टन बघितलं का मुलांना कधी, हे बघा इथे ना आपल्याला असे काय असतात, थिन अँड फ्लॅट बोन्स असतात, असे गोल गोल. इथे बघितलं असेल तुम्ही बघा पिक्चरमध्ये वगैरे पण, त्याला म्हणतात रिबकेज, म्हणजे मराठीत आपण त्याला बरगड्या असं म्हणतो. मग त्या रिबकेजच्या आतमध्ये कवर असतात, रिबकेजमुळे ते प्रोटेक्ट सुद्धा असतात, प्रोटेक्ट होतं मुलांना त्याला. इथे दिलंय बघा, दिलं की नाही, थिन फ्लॅट बोन्स ऑफ केज आर कॉल्ड रिब्स, हे सुद्धा येईल फिल इन द ब्लँक्सला. ठीक आहे. कळलं मुलांनो. ब्रेन कळालं काय करतं, कुठे लोकेटेड असतं, हार्ट कळालं कुठे लोकेटेड असतं, काय काम करतं, बरोबर. लंग्ससुद्धा कुठे लोकेटेड असतं, काय काम करत असतं. आता बघा स्टमक.
The long tube that carries food eaten through the mouth is called the esophagus. This food is delivered to the stomach through the esophagus. The stomach is a bag-like internal organ where food is churned. The liver helps in the digestion of this food. आता बघा स्टमकचं इकडे आपल्याला दिलंय, चित्र दिलंय की नाही, ड्रॉइंग दिलेलं आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, एक्सप्लेन करते या डायग्राममध्ये. ठीक आहे. आता बघा, आपण जे फूड खातो बरोबर, काही खातो, कुठून खातो, माउथमधून. ठीक आहे, तोंडाने खातो. मग इथून हे फूड काय असतं, इकडे एक ट्यूब दिसते तुम्हाला, लॉंग ट्यूब. तर याला काय म्हणतात, तर एसोफेगस असं म्हणतात. ठीक आहे. मग या एसोफेगसमधून काय होतं, आपण जे फूड खातो ते काय होतं, कुठे डिलिव्हर होतं, तर इथे बघा, हे आपलं आहे स्टमक. ठीक आहे. तर ते कुठे डिलिव्हर होतं, आपल्या स्टमकमध्ये येतं. आणि स्टमक हे कशासारखं आहे बघा, बॅगसारखे की नाही दिसतं. आणि स्टमक हे सुद्धा आपलं इंटरनल ऑर्गन आहे. आपल्या बाहेरून दिसतं का, नाही. मग हे पण काय इंटरनल ऑर्गन आहे. मग इथे जे फूड येतं ते नंतर काय होतं, ते चर्न म्हणजे एकदम बारीक 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 कणांमध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे मुलांना, असं एक प्रकारे घुसळल्यासारखं इकडे होतं. त्याच्यानंतर मग ते जे फूड आहे त्या फूडचं आपल्या लिव्हरच्या मदतीने काय होतं, डायजेशन होत असतं, म्हणजे पचन होत असतं इथे. ठीक आहे. कळालं मुलांना स्टमकमध्ये काय होतं. आता नेक्स्ट बघा काय आहे, स्मॉल इंटेस्टाईन. There is a long tube connected to the stomach called the small intestine. In this, the digestion of food is completed. Nutrients and water from the food are absorbed in the blood. आता बघा काय सांगितलं इथे, इथे बघा दिसतंय तुम्हाला, ड्रॉइंग दिलेलं आहे आपल्याला स्मॉल इंटेस्टाईनचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला डायग्राममध्ये समजवते. इथे आपलं फूड आलं स्टमकमध्ये. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, स्टमकमध्ये आलं, चर्न झालं बरोबर, लिव्हरच्या हेल्पने काय झालं, ते डायजेस्टसुद्धा झालं. आता ते डायजेस्ट झाल्यानंतर काय होतं, इथे याच्यानंतर इथे दिसते एक ट्यूब. ही ट्यूब काय होतं, इकडे हे जे आहे हे आहेत आपले स्मॉल इंटेस्टाईन बरोबर. आपण छोटे आतडे असं पण म्हणतो याला मराठीमध्ये. ठीक आहे. या छोट्या आतड्यांमध्ये काय येतं, ते फूड येतं त्यानंतर. आणि इथे काय होतं, आपलं डायजेशन कंप्लीट होतं, म्हणजे आपली पचनक्रिया कंप्लीट होते. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, जे फूड आपण खातो बरोबर, इथे आलेलं जे फूड असतं त्यातले न्यूट्रियन्स असतात बरोबर, पोषक द्रव्ये आणि वॉटर, हे काय होतं फूडमधलं कुठे ॲब्झॉर्ब होतं, तर आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होत असतं. कळतंय ना मुलांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे काय होतं, नेक्स्ट काय आहे, लार्ज इंटेस्टाईन. The large intestine is a broad tube connected to the small intestine. Water from undigested food is absorbed in the large intestine. The last part of the large intestine is called the rectum. Waste products, feces produced during digestion are stored here for a while and later expelled through the anus. आता बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे होते स्मॉल इंटेस्टाईन, हा आहे लार्ज इंटेस्टाईन. आता याचं लोकेशन बघूया आपण डायग्राममध्ये आणि काय करतं ते. आता बघा हे काय होतं, स्मॉल इंटेस्टाईन होतं की नाही. मग ह्या स्मॉल इंटेस्टाईनपासून एक ब्रॉड ट्यूब, ही ब्रॉड दिसते आहे की नाही, ही ब्रॉड ट्यूब याला जॉईंट केलेली असते, इथे कनेक्टेड असते. ठीक आहे. आणि मग जे आपल्या मग अशीच सांगितलं मी तुम्हाला, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं, न्यूट्रियन्स अँड वॉटर ॲब्झॉर्ब होतात की नाही ब्लडमध्ये. त्याच्यानंतर जे अनडायजेस्ट म्हणजे जे अन्न आपल्याला पचेल नसतं, आपल्या बॉडीला त्याचा उपयोगच नसतो, तर ते काय होतं की ह्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, त्याच्यातलं वॉटर जे असतं ते ॲब्झॉर्ब होतं. ठीक आहे. आणि मग इकडे इकडे असं असं काय होतं, जे अनयूज म्हणजे आपल्याला जे बॉडीला यूजच नाही आहे असं जे काही फूड असेल बरोबर, जे वेस्ट मटेरियल म्हणतो आपण त्याला मुलांनो. मग जे वेस्ट मटेरियल असेल ते काय होतं, इकडे लास्ट पार्ट, इकडे याला रॅक्टम असं म्हणतात मुलं. हे सुद्धा फिल इन द ब्लँक्सला येईल तुम्हाला. मग हे वेस्ट प्रोडक्ट काय होतं, जे अनडायजेस्ट झालेलं असतं ते कुठे, इथे स्टोअर होतं काही काळ, आणि मग त्याच्यानंतर एक्सपेल थ्रू द ॲनस. म्हणजे काय, म्हणजेच काय होतं, जे वेस्ट मटेरियल आहे ते काय होतं, हे ॲनसमधून जिकडे आपलं वेस्ट मटेरियल बाहेर पडत असतं त्याला या जागेला ॲनस असं म्हणतो आपण. तिथून ते काय होतं, बाहेर पडत असतं. कळालंय मुलांनो. आता आपण काय काय शिकलो बघा, पूर्ण डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थितरित्या. कळालंय ना मुलांनो, काय काय बघितलं आपण.
ब्रेनचं बघितलं लोकेशन, ठीक आहे, त्याचं काम काय आहे ते बघितलं. देन हार्टचं बघितलं लोकेशन, ते काय काम करतं, कसं करतं. लंग्स बघितलं. देन आफ्टर काय बघितलं, स्टमक, ओके, लोकेशन पण बघितलं आपण, कसं वर्क करतात. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. कळलं आहे का मुलांनो? काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, ठीक आहे. आता काय करूया आपण, नेक्स्ट पार्टमध्ये आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत, ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.